रुपाली पोंक्षे. आज मी MSBCच्या सुरू असलेल्या तीची गोष्ट या सत्रात लेखिका वैशाली राजे हिने लिहिलेली एक कथा वाचणार आहे. लेखिका वैशाली राजे मूळ कोल्हापूरची आणि सध्या वास्तव्यास अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात असते. DC मराठी मंडळात सक्रिय सहभागी असून वाचन, लेखन, फाईन आर्ट, कुकिंग आणि खेळांची आवड आहे. नोकरी, व्यवसाय आणि घर सांभाळून जमेल तेव्हा जमेल तसे शिकत राहणं आवडतं. तर मग आज तिचीच एक कथा, गौरीचा गणपती सुरू करूया. श्रावणातल्या एका सोमवारची दुपार. शाळेत शेवटच्या तासाला गौरीचं लक्षच नव्हतं. श्रावणी सोमवारी लवकर घरी जाऊन सर्वांना सूर्यास्तापूर्वी जेवण उरकता यावं म्हणून शाळा लवकर सुटायच्या. श्रावणातल्या सौम्य उन्हात आणि ऊन पावसाच्या खेळानं प्रसन्न झालेल्या हवेत किलबिलाट करत मुली घराकडे जायला निघत. पोटात भूक चाळवलेली असे. शेवटची घंटा कधी होते आणि आपण कधी एकदा पाहण्यात जेवायला घरी पोचतो असं गौरीला झालं होतं. त्यातच ओल्या मातीचा सुगंध नाकात शिरल्यावर बाहेर कवितेतल्या क्षणात येते सारखं होऊन ऊन बिन पडलं असणार आणि आभाळात इंद्रधनुष्यही दिसत असेल. या कल्पनेनं तिला बाहेर पडायची घाई झाली. आई पण ऑफिसमधून आलीच असेल. पदर खोचून पटापट स्वयंपाक करत असेल आणि घरात भाजीचा कसा मस्त वास सुटला असणार याची तिला खात्रीच होती. हिरव्यागार पानावर आई छान वरण भाताची मूद आणि त्यावर तूप वाढेल आणि अगदी पानाच्या मधल्या शिरेतून ओघळत जाईपर्यंत. अळूची भाजी, तिच्या आवडीचा एक गोड पदार्थ आणि पानात अगदी उठून दिसणारी दही मिरची घातलेली पांढरी शुभ्र मुळ्याची कोशिंबीर. बाबा आग्रह करतात म्हणून नाक दाबून थोडी तरी खावी लागायचीच. बाबांची आठवण येताच मात्र तिनं पटकन पुस्तकाकडे मान वळवली आणि बाईंच्या बोलण्याकडे लक्ष देत अभ्यासात मन गुंतवलं. मग बाईंचं शिकवणं काही वेळ तिच्या कानावर पडत राहिलं आणि पुस्तकातली अक्षरं डोळ्यासमोरून सरकत राहिली. बाईंनी धडा संपवून गृहपाठ लिहून दिला. मग पुस्तकं मिटवून आजचा अभ्यास संपल्याचं सांगितलं. तोच सगळ्यांची निघण्याच्या तयारीत धांदल आणि हलक्या आवाजात बडबड सुरू झाली. गौरी, ए गौरी, श्श. मधली एक रांग सोडून पलीकडच्या रांगेतल्या बाकावर बसणाऱ्या मधू आणि शुभानं पुस्तक दप्तरात कोंबत गौरीला हाक मारली. गौरी मान वळवून उत्तर देणार एवढ्यात वर्गातल्या वाढणाऱ्या आवाजाला बाईंनी टेबलावर 2 वेळा पट्टी वाजवून शाळा सुटलेली नाही अजून याची जाणीव करून दिली. पण शेवटची घंटा लगेचच झाली. मग सुटका झाल्यागत आणि बाई वर्गातून गेल्या की नाही याकडे लक्षही न देता मुलींनी मासळी बाजार भरवला. बाईंनीच हे नाव दिलेलं होतं. एवढ्या गोंगाटात गौरीनं खुणेनच मी येते आहे, बाहेर थांबते आहे असं सांगून बाकाच्या 2 रांगातून वाट काढत दरवाजा गाठला आणि वरांड्याच्या एका टोक्याला मोठ्या आरशाच्या जवळ जागेत जाऊन उभी राहिली. जाणाऱ्या मुलींचे घोडके थोडा वेळ तिथे रेंगाळून आरशात डोकावत आणि पुढे जात. त्यामुळे चुकामुक व्हायची शक्यता कमी. तरी बराच वेळ या दोघींचा पत्ताच नव्हता. गौरीला वाटलं बसले असतील आवराआवर करत. ज्या त्या तासाचं काम झालं की वह्या पुस्तकं आवरून ठेवता येत नाही. शेवटी सगळी कोंबाकोंबी. तिला जरा रागच आला होता. पण मधू आणि शुभा तिच्या चांगल्या मैत्रिणी. तिघींची घरही एकाच वाटेवर होती. त्यामुळे मगाशी आज थेट घरी जावं वाटत असलं तरी त्यांचा ठरलेला बेत आठवल्यावर तिला मगाच्या हिरव्या पानाच्या जेवणाचा क्षणभर विसर पडला. श्रावण महिन्याच्या शेवटी शाळेतून घरी जाताना थोडी वाकडी वाट करून त्या कुंभार गल्लीतून जाणाऱ्या वाटेने जायच्या. गल्लीत दोन्ही ओळीत कुंभार काम करणाऱ्यांची घरं होती. सगळ्या कुटुंबांच्या हातात कला होती. घरांना
मोठ्या दगडी चौकटीचे दरवाजे आणि आत पाऊल ठेवलं की एक मोठा फरशीचा चौक, त्यात माती कामाचे सामान आणि साधने ठेवलेली असायची. मडकी माठासह आदल्या सणांचे थोडेसे राहिलेले पोळ्याचे बैल, पंचमीचे नागोबा आणि जन्माष्टमीचे कृष्ण मांडून ठेवलेले दिसायचे. गणेश चतुर्थी जवळ आली की इथल्या सगळ्या घरात एकदम कामाची धांदल आणि उत्साह दिसायचा. शाडूच्या मातीचे ढीग, आकार घेणाऱ्या गणेश मूर्ती, बाप्पाच्या मूर्ती घडताना प्रत्येक पायरीचे दर्शन व्हायचे. गौरी आणि तिच्या मैत्रिणींना हे पाहायला खूप आवडायचं. त्यामुळे त्यांचा हा दरवर्षीचा नेम होता. गणपती आल्यानंतरही गल्लीच्या मंडळाच्या गणपतीचा मांडव उठला की नाही हे पाहायला रोज त्या तिथून जायच्या. घरच्या गणपतीची कामे संपली की ही मंडळी सार्वजनिक गणपतीच्या कामाला लागायची. प्रत्येक वर्षी अगदी मोठी, सुबक आणि वेगळ्या वेगळ्या रूपातली मूर्ती असायची. गौरीच्या घरचा गणपती आई बाबा इथल्या शामराव आजोबांच्या घरून आणायचे. अगदी गौरीच्या आजोबांपासूनची प्रथा. शामराव आजोबा आणि त्यांचा मुलगा कधी मूर्तींची किंमत घेत नसे, फक्त नारळ, पान, सुपारी. मग गौरीचे बाबा मानधन म्हणून बळच त्यांना काहीतरी घ्यायला लावत. शामराव आजोबांनी गौरीला कधी दारावरून जाताना पाहिलं तर ते तिला हाक मारून तिच्या घरी जाण्यासाठी तयार होत असलेला गणपती बाप्पा दाखवत. प्रत्येक वर्षी मूर्ती वेगवेगळी असायची आणि ती कशी आहे ते गौरी आधी कुणाला सुद्धा सांगायची नाही, अगदी आई बाबांना सुद्धा. मधू आणि शुभा लगबगीनं चालत येताना तिला दिसल्या. त्यांच्याबरोबर मधली मंजू पण होती. तिलाही यायचं होतं आज गणपती पाहायला. एरवी मधली म्हणून शाळेत थोडा भावच खायची, सुट्टीच्या दिवशी मात्र खेळायला यायची. अलीकडे बरेचदा गौरीला घरी पण खेळायला बोलवायचे. चौघी जणी मिळून रस्त्याला लागल्या. बाहेर खरोखरच सरी येऊन गेल्यामुळे छान हवा पडली होती आणि पोसटचं इंद्रधनुष्यही होतं. चालताना चौघींच्या अखंड गप्पा चालू होत्या. आता सुरू झाली असेल ना त्यांची गणपतीची तयारी, मंजूने शंका बोलून दाखवली. मागल्या वर्षी आपण एकदा गेलो तेव्हा नव्हतीच की सुरू. असेल बाई, मला नाही आठवत. आपण गेलो असू पंचमीच्या आधी. मग तेव्हा कुठले गणपती? आपल्यालाच घाई असते, शुभा म्हणाली. बोलता बोलता गाडी प्रत्येकीच्या घरच्या तयारीवर घसरली. मधूला शुभाची ताई सजावटीसाठी करायची तशा कागदी फुलांच्या माळा करायला शिकायच्या होत्या. शुभाच्या दादाला मंजूच्या बाबांनी मागच्या वर्षी केलेल्या थर्माकोलच्या मखरीचे डिझाईन हवे होते. मंजूच्या आईला कधीपासून गौरीच्या आईकडून उकडीचे मोदक शिकायचे होते. ते मंजूला फार आवडायचे, पण मंजूच्या घरच्या बाप्पासाठी कणकेचे तळलेले मोदक करत. म्हणून मंजूने केव्हापासून आईच्या मागे भुणभुण लावली होती, ह्या वर्षी नक्की पाठवा माझ्या घरी आईला. मी आईला सांगून ठेवते, तू दर्शनाला येशील तेव्हा तुला मिळतीलच, गौरी मंजूला म्हणाली. मंजू थोडी गोंधळली, पण म्हणाली, बरं मी सांगेन, पण आई मोदक करणार आहे का यावर्षी? म्हणजे काय, आम्ही दरवर्षीच करतो. अगं पण तुला माहित नाही का, आता तुमच्याकडे गणपती नसणार. कालच मी आई बाबांना बोलताना ऐकलं की आता तुझे बाबा नाहीत तर तुमच्याकडे गणपती नसणार. गौरीला क्षणभर मंजूच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही. कळला तेव्हा असं काही असतं आणि असू शकेल यावर तिचा विश्वासच बसेना. ती एकदम निशब्द झाली. तिचा चेहरा एकदम उतरला. मंजूलाही वाटलं आपण गौरीला तिच्या बाबांची आठवण करून द्यायला नको होती. मधू आणि शुभा थोड्या नाराजच झाल्या. गौरी त्यांची चांगली मैत्रीण असल्यानं या बाबतीत तिला त्यांच्या परीने जपायचा प्रयत्न करायच्या. मंजू असं बोलून गेल्यावर त्यांना तिचा रागच आला. पण काय करणार, मला माहित नव्हतं ग, पण तरी तू ये,
गौरीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली आणि तो विचार तात्पुरता झटकून टाकून तिने संभाषण दुसरे तू ये. गौरीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली आणि तो विचार तात्पुरता झटकून टाकून तिने संभाषण दुसरीकडे वळवलं. शुभा आणि मधूचा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात कुंभार गल्ली जवळ आलीच. गल्लीत वळल्यावर सगळ्या तिथल्या गोष्टी पाहण्यात गुंगून गेल्या. गौरीच्या मनात पुन्हा मंजूनं सांगितलेली गोष्ट घोळू लागली. तिचं मन काही रमेना. चालता चालता शामरावांचं घर जवळ आलं. तिनं नकळत आत डोकावून पाहिलं तेव्हा आजोबा चौकाच्या आतल्या पायऱ्यांवर बसलेले तिला दिसले. गौरीनं पाहताच त्यांनी तिथूनच हात हलवला आणि ते हसले. गल्लीच्या टोकाशी आल्यावर तिघींचा निरोप घेऊन मंजू आपल्या घराच्या दिशेने निघून गेली. शुभा आणि मधू गौरी बरोबर थोडं पुढे चालून मग आपल्या घराकडे जायला निघाल्या. गौरी, तसं काही नसेल ग. दरवर्षीसारखा बाप्पा येणारच. जाता जाता समजुतीच्या सुरात शुभा म्हणाली. मग मधू पण म्हणाली, मंजूने काहीतरी चुकीचं ऐकलं असणार. मी माझ्या आईबाबांना असं काही बोलताना ऐकलं नाही. गौरी आपल्या मनातला गोंधळ, शंका, निराशा लपवत कसंनुसं हसली आणि घराकडे वळली. आई बँकेतून येऊन स्वयंपाकाला लागली होती. गौरी शांतपणे घरात येऊन खोलीत गेली आणि पडलेल्या खांद्यांवरून ओघळणारं दप्तर काढून टेबलवर ठेवलं. खोलीतील खुडबुड ऐकून आई स्वयंपाकघरातूनच बोलली, गौरी, काय ग, आलीस वाटतं? उत्तर न आल्याने आई, आज दमलीस का? भुकेनी आवाज सुद्धा फुटेना की काय? चल हातपाय धुवून घे, मी जेवायला वाटते. गौरी मान हलवून बाथरूमकडे पळाली. तिचा चेहरा पाहून आईच्या मनात मात्र कालवा कालव झाली. गेल्या 6-8 महिन्यात सगळं बरचसं पूर्वपदावर आलं असलं तरी गौरीला अधूनमधून तिच्या बाबांची आठवण व्हायची आणि मग ती उदास व्हायची. गौरीची आई तिला जास्तच जपायचा प्रयत्न करत होती. तिचे बाबा गेल्यानंतर गौरीच तिचा खरा आधार झाली होती. तिच्या जबाबदारीच्या जाणीवेनंच दुःखात हताश होऊन न जाता विस्कटलेली घडी लवकर बसवण्याचं बळ मिळालं होतं. गौरीच्या बाबांच्या अकाली निधनाला वर्षही पुरं झालं नव्हतं. तरी दोघींचं रोजचं आयुष्य बऱ्यापैकी सुरळीत सुरू झालं होतं. उणीव लगेच भरून काढता येत नाही, पण तरी गौरीची आई तिला काही कमी पडू नये याची काळजी घेत होती. सुरुवातीचा हा काळ खूप कठीण होता. वर्षातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सण हा बाबांविना येणारा पहिलाच होता. हे सगळे क्षण त्यांच्यासोबत गतकाळाच्या आठवणी गडद करत होते, तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्या विना सुरू असलेल्या नव्या आयुष्याची सवयही करून देत होते. मायलेकी जेवायला बसल्यावर आईनेच आज कशी पानं कुठे मिळत नव्हती. मग नीला काकीनं गौरीला तिच्याकडची 2 पानं कशी पाठवून दिली. बँकेतून परत येताना वाटेतल्या शंकराच्या देवळाबाहेर कशी भली मोठी रांग पाहिली, अशा दिवसातल्या काही गोष्टी सांगून तिला बोलतं करायचा प्रयत्न केला. गौरी ही शाळेतल्या अभ्यासाबद्दल बोलली. नीला काकी तिची आत्ये, मामे, चुलत भावंड यांच्याबद्दल काही बाई बोलत राहिली. तिला वाटत होतं आई गणपतीच्या तयारीबद्दल काहीतरी बोलेल, पण आई काहीच बोलली नाही. जेवण झाल्यावर बोलत बोलतच तिची आवराआवर सुरू झाली. गौरी तिला मदत करण्याच्या निमित्ताने तिथेच घोटाळत राहिली. आम्ही आज ना कुंभार गल्लीतून आलो. मंजू पण होती बरोबर. हो का? मग मगाशी बोलली नाहीस ते? काय काय पाहिलं? आजोबा दिसले का? नेहमीची तयारी. हो, दिसले. काही म्हणाले नाहीत? मंजू म्हणत होती की अगं काय म्हणत होती मंजू? आईने पुन्हा विचारलं. काही नाही म्हणत गौरी खोलीत पळून गेली. तिच्या मनाची काही तयारी झाली नाही सांगायची. मग तिथं बसून
मग तिनं बसून गृहपाठ कसा बसा उरकून टाकला. खेळायला बाहेर न जातात आज ती तिमाहीचा अभ्यास करत बसली. दर सोमवारी लवकर जेवण व्हायचं म्हणून गौरीची आई शाळेतल्या डब्यासारख्या डब्यात गौरीचा आवडता खाऊ भरून ठेवायची. तसा आजही तिने भरून ठेवला होता. घरात आता शांतता झाली होती. बाहेरच्या खोलीतला दिवा मालवून आई टेबल लॅम्पच्या उजेडात मेजावर बसली होती. राहिलेली कामे, बिले भरणे, हिशेबाच्या नोंदी असं काहीतरी करत बसली असणार असं गौरीला वाटलं. तिने हळूच डब्यातल्या गोड रताळ्याच्या चकत्यांचे 2 घास खाल्ले आणि तोंड धुवून हंतरुणावर येऊन चांदोबा वाजत पडली. मंजूने सांगितलेल्या गोष्टीनं मनात पुन्हा उचल खाल्ली. बाबा नाहीत म्हणून गणपती बाप्पा नाही? उलट आता तर ते नाहीत म्हटल्यावर बाप्पानं यायलाच पाहिजे. आई तर म्हणत होती की तोच आपल्या पाठीशी उभा आहे, तो काळजी घेईल. बाबांना नेलं तर आपल्याला आधार देणारी खूप माणसं दिली आहेत. म्हणजे आई काही बाप्पावर रागावलेली नाही. आई कशी गणपतीची बरदास्त ठेवते हे तिला आठवलं. मोठ्या टेबलावर रेशमी वस्त्र नाहीतर साड्या घालून त्यावर एक छोटी बैठक ठेवायची मूर्ती बसवायला. मग त्याभोवती सजावट, खाली बाजूने रांगोळी काढते, मग आपल्याला रंग भरायला सांगते. तिने प्रसादासाठी केलेले उकडीचे मोदक तर सगळ्यांनाच आवडतात. दिसतातच किती छान ते. आजूबाजूचे सगळे आरतीला येतात. सर्वांना भरपूर प्रसाद मिळतो. मंडळाच्या गणपतीसाठीही करून देते. थोडा राजाच्या घरीही पाठवते. या राजाचं नाव अब्दुल गब्दुल असं काहीतरी आहे, पण सगळे त्याला राजाच म्हणतात. त्याच्या घरी गणपती नसतो, पण मंडळाची गणपतीची कामं करण्यात हुशार. एकदा चुकून धक्का लागून मूर्तीवर ओरखाडा आला तर त्याची आई केवढी घाबरली होती. देवाचा कोप होईल म्हणून. मग आईनेच तिची समजूत काढली की असं चुकून झालं तर देव रागवत नसतो, तरी तिचं समाधान होईना. मग आईने तिला 5 नारळ व्हायला सांगितले आणि त्यांच्या वड्या करून दिल्या, मंडळाचा प्रसाद म्हणून वाटायला. मग कुठं राजाच्या आईला बरं वाटलं. गणपती हे तिचं आवडतं दैवत आहे असं आई नेहमी म्हणते. म्हणूनच तिनं आपलं नाव गौरी ठेवलं. म्हणजे तिलाही वाटतच असणार की दरवर्षीप्रमाणे गणपती आणावा. पण आपण काय बोललो नाही ते बरंच झालं. गणपती खरंच येणार नसेल तर आईलाही वाईट वाटतच असणार. मगाशी मंजू काय बोलली ते गौरीनं आईला सांगितलं नाही याचं तिला बरंच वाटलं. आता काही विचारून आईला अजून त्रास द्यायचा नाही असा निश्चय करून गौरी झोपी गेली. जन्माष्टमी झाली तसं सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण दिसू लागलं. गौरीची परीक्षा संपत चालली. ती आणि शुभा मधू पुन्हा कधी शाळेतून येताना गणपती पाहायला गेल्या नाहीत. त्यांच्या छोटेखानी मंडळाच्या गणपतीची तयारी चालू असलेली मात्र तिला येता जाता दिसायची. ती राजा पिंटू यांच्याकडे चौकशी करायची. मागच्या वर्षी आणलेलं मागे लावायचं रंगीत फिरतं चक्र त्यांना देऊन टाकावं की काय असंही तिला वाटलं. एक दिवस गौरी शाळेतून घरी आली तेव्हा घरी काका, नीला काकी चिंटूला घेऊन आलेले होते. आई चहा पाणी करत त्यांच्याशी गप्पा मारत होती. गौरी काकीनं दिलेला खाऊ घेऊन चिंटू बरोबर खेळायला पळाली. थोड्या वेळाने ते जायला निघाले. काकी जाताना गौरीला म्हणाली की आईला मदत कर हं, आणि ते येतीलच पुन्हा. ते गेल्यावर गौरीने स्वयंपाकघरात सामानाच्या पिशव्या पाहिल्या. हे काय आणलंस ग आई? तिनं विचारलं. अगं आत्ता काका काकी नव्हते का आले, त्यांनी आणून दिलं. मी एवढी कामात अडकले आहे आणि गणेश चतुर्थी जवळ आली. मग गौरीनं एकदम चमकून विचारलं आणि आई काय बोलते ते ऐकायला कानात जीव गोळा झाला. मग काय? काका काकी आपल्या मदतीला येतातच नेहमी. त्यांनी आज थोडंसं लागणारं सामान आणून दिलं आहे. आणि काय ग गौरी,
तुझं लक्ष कुठे आहे? मला मदत नाही का करणार? गौरीचं मन एकदम हलकं झालं पिसासारखं. हो, मी करणार ना मदत. दुर्वा निवडणार, रांगोळीत रंग भरणार, मोदक पण करणार. मधुशुभाच्या ताईकडून फुलांच्या माळा करायला शिकणार आहे. मला पण शिकायच्यात. यावर्षी मी संगीताबरोबर नदीवर जाणार. त्या सगळ्या कशा नदीवरून वाजत गाजत गौर आणतात हे मला बघायचं आहे. मंजूला फार आवडतात ग आपल्याकडचे मोदक. तिच्या आईला तू शिकवूनच टाक. मी सांगते तिला तिच्या आईला आपल्याकडे पाठवून द्यायला. हे आणि असं अजून काय काय बडबड करत गौरी बाहेर पळाली सुद्धा. आई समाधानानं हसली. गौरीला आयुष्यात काही कमी पडू द्यायचं नाही आणि तिला काहीही फरक पडू द्यायचा नाही. यासाठी आत्तापर्यंत तिने जे निर्णय घेतले होते त्याबाबत ती समाधानी होती. नातेवाईकांनी आणि हितचिंतकांनी तिच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबाच दिला. तो मिळाला नसता तरी तिची संघर्षाची तयारी होती, पण त्याऐवजी तिला सहकार्यच मिळालं. याबाबत ती स्वतःला नशीबवान समजायची. गणेश चतुर्थीला गौरी सकाळी लवकर उठून तयार झाली. काकी तर केव्हाची येऊन आईला मदतीला लागली होती. गणपतीच्या टेबलाभोवती काढलेल्या रांगोळीत गौरीनं रंग भरले. काकांनी आदल्या दिवशी स्वतः बनवलेले मखर आणून ठेवले होते. त्याच्या भोवती काकीच्या मदतीने शुभाच्या ताईने शिकवलेल्या माळा करून भोवती लावल्या. बागेतून झाडाची लाल भडक जास्वंदीची फुलं तोडून आणली. दुर्वा आणून निवडल्या 3 टोकवाल्या शोधताना पुरे वाट झाली तिची. पण चिकाटीनं 21 दुर्वांच्या 2-3 जुड्या तरी तिनं तयार करून ठेवल्या. एक गणपतीला आणि दुसरी गणोबाला. आईने बाकी पूजेची तयारी केली होती. आईनं कापसाचं पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या मोत्यांसारखं दिसणारं महावस्त्र बनवलं होतं आणि 2 मोत्यांना जोडणाऱ्या जागेत हळद कुंकूचे बोट लावलं होतं. स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे लुडबुड करून तिनं तिच्या चिमुकल्या हातांनी 2-3 मोदक बनवलेच. आईने आवर्जून नैवेद्याच्या ताटात ठेवले. सगळी तयारी झाली तोवर काका चिंटू आलेच. मग सगळे गणपती आणायला चालले. तिथे आज एकच झुंबड होती. कोणाच्या हातातल्या तबकातून, गाडीतून, रिक्षातून मोरयाच्या गजरात आपापल्या घरी जाणारे गणपती बाप्पा. गौरी आणि मंडळी शामरावांच्या घराजवळ पोचली. आजोबा चौकात उभे राहून एकेका मूर्तीला घरी धाडत होते. त्यांनी गौरीच्या कुटुंबियांचं हसून स्वागत केलं. ये गौरी, बरी आहेस ना बे? शाळेतनं घरला जाताना दिसली नाहीस पुन्हा. हा बघ तुमच्या घरचा बाप्पा, आवडला का? आजोबांनी सोप्यात बाजूला ठेवलेली एक सुबक सुंदर गणेश मूर्ती दाखवली. सोनेरी सिंहासनावर रेलून बसलेला गणपती, धम्मक पितांबर, भरजरी जांभळा शेला, हातात मोदक, डोक्यावर मुकुट आणि पायाशी छोटासा उंदीर. मूर्ती गौरीला खूपच आवडली. गौरी म्हणाली, आजोबा मी मोठी झाले की माझ्या घरीही गणपती येईल, तोही मी तुमच्याकडूनच नेणार. आजोबा हसले आणि म्हणाले, होय ग पोरी, जरूर ने. आणि गणोबा गौरीच्या हातात देत म्हणाले, जपून ने हं. गौरीच्या आईने आजोबांच्या हातात नारळ, पान सुपारी आणि दक्षिणा दिली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी आजोबा आणि आईचा चेहरा शांत आणि प्रसन्न दिसत होता. आजोबांनी मूर्ती उचलली आणि गौरीच्या आईच्या हातातल्या तबकात ठेवली. मोरया, आजोबा म्हणाले. पाठोपाठ गौरी चिंटू ओरडले, मोरया. आणि मग गौरीचा गणपती तिच्या घरी जायला निघाला. तर मग मंडळी, गौरीच्या घरी गणपती आला म्हणून मला खूप आनंद झाला. तसाच तुम्हाला पण झाला का? तुमच्या प्रतिक्रिया वाचण्याची आम्हाला उत्सुकता राहील. धन्यवाद.